शुकासारिखे पूर्णवैराग्य जासे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मांदाळ शृंगाभरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे श्री तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. आपल्या आजच्या 6व्या समासामध्ये समर्थांनी सृष्टीबद्दलची माहिती द्यायचं ठरवलं आहे. आपण गेल्या 2-3 समासामध्ये सारखं एक वाक्य वापरतो आहे की दृश्य जग जे आहे ते सगळं मिथ्या आहे. मग ही सृष्टी ब्रह्मदेवाने निर्माण केली आणि ती दृश्य आहे, त्यामुळे ती मिथ्या आहे. आणि म्हणून सामान्य तुमच्या आमच्या मनामध्ये काही प्रश्न येतात. परमार्थाच्या दृष्टीनं हे जे प्रश्न आहेत ते मुद्दामच समर्थाने उपस्थित केलेले आहेत की आपल्या मनात ज्या काही शंका असतात त्या प्रश्नांच्या सहाय्यानं उलगडल्या जातात. आपल्या मंगळवारच्या वर्गाला माझ्या शेजारच्याच ब्लॉकमध्ये ठाकूर म्हणून मुलगी राहते. तरुण आहे, कॉलेज गोईंग आहे, मेडिकलला आहे. आणि सहज बोलता बोलता ती मला म्हणाली मी येऊ का. म्हटलं इथे येऊन बसायचं. पहिल्या वेळेला आली आणि एकदम खुश झाली. काल आली, म्हणाली सुरुवातीला तुम्ही सांगत असाल माझ्या मनात खूप प्रश्न येत होते, पण आत्ता माझ्या असं लक्षात आलं की ते सगळे प्रश्न त्याची उत्तरं मिळत होती. तर मला असं लक्षात आलं की समर्थांनी सुद्धा दासबोध ग्रंथ लिहिताना ऐकणाऱ्याच्या मनात काय काय प्रश्न येतील ते आपणच निर्माण केले आणि आपणच निर्माण केलेल्या प्रश्नांना समर्थाने उत्तरं दिली. की आपण हे सगळं सांगताना सारखं दृश्य मिथ्या आहे सांगतो आहे, ते तर दिसतं आहे. आणि मग जी दिसते गोष्ट तिला मिथ्या समजायची, ती का समजायची त्याची कारणंही खरं म्हणजे समर्थाने आपल्याला सांगितली की जे चिरकाळ टिकणारं नाही आहे, जे शाश्वत नाही आहे, ज्याच्यामध्ये सारखं परिवर्तन होतं आहे, ती गोष्ट नाश पावणारी आहे. जसं आपला देह, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जन्म आता करतो आपण वाढदिवस साजरा तो भाग वेगळा, परंतु आपल्याला माहिती आहे की हा नाशिवंत आहे, हे शाश्वत टिकणारी गोष्ट नाही आहे. हे सगळं माहिती आहे, पण या दृश्य जगामध्ये पण कसे अडकतो, माया कशाला म्हणायचं, हे सगळं सांगून झाल्यावर सुद्धा काय श्रोत्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले असतील असा विचार करून या समासात सुरुवातीला समर्थांनी 2 महत्त्वाच्या प्रश्नांचा विचार आपल्यासमोर मांडला आहे. ते म्हणतात की हे जे सगळं आहे ना, वरवर हा विरोध वाटतो की दृश्य जग मिथ्या आहे आणि दृश्य जग मिथ्या असलं तरी आपण त्याच्यामध्ये वावरतो आहे. त्यामुळे ही गोष्ट पटायला मनाला फार त्रास होतो आहे की अवघडच आहे की जी गोष्ट मला दिसते आहे ती प्रत्येक वेळेला माझ्या मनाला हे मिथ्या आहे बरं, हे मिथ्या आहे बरं. अहो आमचा भांडी घासताना एखादी काचेचा बाऊल फुटला की आम्ही हळहळणारी माणसं. तर दृश्य मिथ्या आहे, दृश्य मिथ्या आहे. मग त्या क्षणाला तरी आपल्याला आठवावं की अरे असू दे, सगळं मिथ्या आहे, राहू दे, गेलं तर गेलं, असा विचार यावा. एवढ्यापुरतं तरी आपण सामान्य माणसाने ह्या मिथ्या असणाऱ्या सृष्टीकडे बघायला सुरुवात करावी. हळूहळू येऊ आपण आपल्या देहापर्यंत. आपल्या देहाच्या बाबतीत विचार केला तर असं आहे की आपण जेव्हा देह टाकू त्यावेळेला आपण काही असणारच होतं दुःख करायला, तेव्हा जे काही दुःख वाटायचं ते इतरांना वाटेल. मग आपल्याला काय वाटेल की जेव्हा अन्य कोणाचा तरी देह जातो तेव्हा जे आपल्याला दुःख होतं तेव्हा आपल्या मनाला पटलं पाहिजे की अरे देह मिथ्या आहे, पुन्हा दुसऱ्या रूपाने तोच जीव पुन्हा येईल, तेच आत्मरूप जे आहे तेच ब्रह्मरूप आहे ते पुन्हा दुसऱ्या देहामध्ये येईल, अशी एक मनाला समजून घालायला या अशा प्रकारच्या सारखं दृश्य मिथ्या याचा उपयोग आपल्याला होईल. खरी गोष्ट आहे की जेव्हा सहवासाने प्रेम निर्माण होतं आणि जवळची व्यक्ती आपली जाते त्यावेळेला दुःख होणं स्वाभाविक आहे. मग अशा वेळेला ह्याचा आपल्याला उपयोग होतो या पारमार्थिक गोष्टीचा, म्हणून ते आपल्याला सांगतात. गीतेमध्ये जीवभूत सनातन हा असं 15व्या अध्याय हे आलेलं आहे. त्यामुळे ते जे जीव हा सनातन आहे म्हणजे भगवंत सांगतो आहे की हे आहेच पहिल्यापासून, सृष्टी निर्माण होण्याच्या आधीपासून पण आहे, असं तो आपल्याला सनातनाचा अर्थ सांगतो आहे. पण आपल्याला कालमर्यादा माहिती आहे, 50 साली जन्म, 51 साली जन्म आपण असं म्हणतो. तो सांगतो नाही की हे जे काही स्वरूप आहे ते आधीपासून आहेच आहे. हे आपल्याला कळण्यासाठी सगळे ग्रंथांचा आपल्याला उपयोग होतो आहे. म्हणजे हे जे ब्रह्म आहे ते अनादी आहे, सनातन आहे. हा पहिला, हे आता जर का असं आहे सृष्टी रचनेपूर्वी ते होतं, मग आत्ता जी सृष्टी दिसते ती खरी
आणि नाही आहे असं कसं मानायचं असा प्रश्न होतो की खरी आहे का खोटी आहे. सनातन आहे, अनादी आहे, ठीक आहे, पण जर सृष्टी रचनेपूर्वी पण ब्रह्म होतं आणि ब्रह्म तर सत्य आहे, मग ब्रह्म सत्य आहे तर मग सृष्टी खरी का खोटी असा प्रश्न सामान्य माणसांच्या मनात होतो की तीच जर निर्मिती आहे तर मग ही सृष्टी तरी खोटी का मानायची असं सामान्यपणानं वाटतं. आपल्यालाही वाटतं की सगळं दिसतं आहे जग आपल्याला, त्या जगामध्ये आपण वावरतो आहे आणि याला कसं काय खोटं मानायचं. तर हा प्रश्न निर्माण होतो. त्याचं उत्तर समर्थ आपल्याला ब्रह्मसत्य जगन मिथ्याचं देणार आहे. आणि सृष्टी म्हणजे काय याचे निरनिराळे विविध प्रकार, किती प्रकारच्या सृष्टी असतात त्याचा सगळ्याचा विचार आजच्या समाजात ते करणार. एकीकडे आपल्याला सांगणार आहेत की ज्या ब्रह्माचं किंवा ज्या आत्म्याचं शब्दामध्ये व्यक्तच करता येत नाही, वर्णन करताच येत नाही, ते अनिर्वचनीय असणाऱ्या शब्दाचं वेगवेगळ्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगतो आहे की सृष्टी मिथ्या का आहे. तर त्या सृष्टीचे प्रकार मी तुम्हाला सांगेन आणि त्यावरून ती मिथ्या कशी आहे ती आपल्याला कळेल. जसं आपण नेहमीच कल्पनासृष्टीत रमू नको असं आपण म्हणतो. हे कल्पनासृष्टी काय आहे, मीच माझ्या कल्पनेने निर्माण केलेलं किंवा स्वप्नसृष्टी म्हणतो. येणार आहे संबंध या समासामध्ये त्यांनी विविध प्रकारच्या सृष्टी आपल्याला सांगितल्या आहेत आणि ते शब्द आपण वापरतो आहे म्हणजे आपल्याला ते माहिती पण आहेत आणि त्या सगळ्या कशा मिथ्या आहेत ते पण आपण जाणतो. कल्पनेतली सृष्टी मिथ्याच आहे. दिवा स्वप्न बघतो, स्वप्नसृष्टी असते ती पण मिथ्याच आहे. हे असावं, आपल्याला जे वाटतं ते सगळं असावं असं वाटणं ही आपली स्वप्नसृष्टी असते. आणि मग जे सत्यात घडलं नाही तर आपण मनाचं समाधान करतो, नाहीतरी ते अशी इच्छा होती माझी, असं स्वप्न होतं माझं असं आपण म्हणतोच. तर या जशा सगळ्या सृष्टी आहेत तशी ही दिसणारी सृष्टीसुद्धा मिथ्या कशी आहे ते आपल्याला सांगणार आहेत. दुसरा प्रश्न ते आपल्याला सांगणार आहेत की जर का हे जग मिथ्या आहे, देह पण मिथ्या आहे, तर मग हे सगळं स्नानसंध्या, गुरुसेवा, उपासना, तीर्थक्षेत्र हे कशाला पाहिजे. अयोध्येचं राम मंदिर नाही तरी सगळं मिथ्याच आहे, तर मग ह्या सगळ्याला कशाला हे करतो आहे असा एक प्रश्न आज येताच आहे. ते विरोधक प्रश्न काढतातच आहेत वेगवेगळ्या प्रकाराने आणि त्या सगळ्याची उत्तरं आपल्याला चांगल्या पद्धतीने चांगली मोठी मोठी लोकं छान देत आहेत ते पण आपण पाहतो आहे. पण हा प्रश्नसुद्धा समर्थाने निर्माण केला की जर देह मिथ्या आहे, सृष्टी मिथ्या आहे, तर मग गुरुसेवा, स्नानसंध्या, तीर्थाटनं हे सगळं कशाला आपण करायचं, काहीच उपयोग नाही ना. कारण हे पण सगळं दृश्य जगातलीच गोष्ट आहे, मग ते पण आपण करूया नको, त्याचा उपयोग काय. असे दोन महत्त्वाचे प्रश्न या समासामध्ये समर्थाने निर्माण केले आहेत आणि त्याची उत्तरं पण ते आपल्याला देत आहेत. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला खरं म्हणजे प्रश्न ऐकल्यावर असं वाटलं हो रे खरंच आहे, करायचं आहे काय सगळं करून, नाहीतरी सगळं मिथ्याच आहे असं क्षणभर. जसं गीतेचा अभ्यास करताना पहिल्या अध्यायाच्या वेळेला आपण जेव्हा अगदी काकांचं पुस्तक असू दे किंवा कुणाचं प्रवचन असू दे आपण ऐकत असताना आपण सगळेजण अर्जुनाच्या पार्टीत असतो की नाही. येस, अर्जुन इज राईट. कसं समोर एवढे सगळे मामा, काका, चुलते भावंड दिसत आहेत, गुरु दिसत आहेत आणि यांच्याशी मी युद्ध करायचं, काय युद्ध करून मला मिळणार आहे, कशाला पाहिजे मला सिंहासन, कशाला पाहिजे एवढं मोठं पद, असं आपल्याला पण पटतं. येस, अर्जुन बरोबरच आहे. तसं आत्ताचा हा प्रश्न वाचला की आपल्याला पडतो खरं कशाला एवढं उद्योग करायचं आहे. पूजा अर्चा, सण वार काय प्रासंगिक असू दे, दैनंदिन असू दे, किती करतो आहे आपण. कारण नसताना याला जा, या शिबिराला जा, उपासनेला जा, इकडे जा, काही नको आहे, काही नाही, सगळं मिथ्या आहे असं क्षणभर आपल्याला असं वाटतं. मग काय बरोबर आणि काय चूक ते समर्थ आपल्याला सांगणार आहेत. ते मला ते सांगत आहेत की जिथे जिथे तीर्थस्थानी किंवा पवित्र ठिकाणी किंवा संतांच्या ठिकाणी आपल्याला ज्ञानी लोकांचे समुदाय दिसतात, खूप संख्येने आपल्याला ज्ञानी लोक, तर मग ते काय विचार करत असतील, का जात असतील किंवा त्यांच्या काय चर्चा होत असतील. संतांची मांदियाळी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. या सगळ्या संतांनी त्यांच्या पद्धतीनं तत्त्वज्ञानाची चर्चा करून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी दिल्या आहेत आणि या सगळ्या चर्चेतून त्यांनी आत्मस्वरूपाचाच निश्चय आपल्याला सांगितलेला आहे. परंतु त्या आत्मस्वरूपाकडे जाताना जो मार्ग आपल्याला हवा आहे तो सगळ्या ह्या सगुण उपासनेतून आहे. एकदम आपण आपल्यामधला आत्मा शोधू नाही शकणार, तर त्या आत्म्याला शोधायला जायला, तो आत्मा आपल्याला कळायला आपल्याला उपासनेच्या मार्गाने जायला लागणार आहे. आपण नवविधा भक्तीचा मार्ग पाहिला होता 4थ्या दशकामध्ये. त्या सगळ्या भक्तीचेच मार्ग आहेत, वेगवेगळे असू दे, श्रवणम कीर्तन, विष्णुस्मरणम, पादसेवनम आहे, परंतु सगळं जरी असलं तरी त्या सगळ्या भक्तीच्या मार्गातून गेलं तरच आपल्याला हे जगन मिथ्या आहे आणि ब्रह्मसत्य आहे हे कळणार आहे. त्यामुळे जायचं आहे, डेस्टिनेशन ठरलेलं आहे, पण त्याच्यासाठी हे सगळं करणं भाग आहे. म्हणून आपल्याला समर्थ सांगणार आहे
नाहीतर शंकराचार्य काय किंवा समर्थ काय ही मंडळी वेदांती म्हणजे स्वतःच आत्मतत्व जाणणारी किंवा ज्ञानेश्वर माऊली काय त्या लहान वयामध्ये ग्रंथाचं हे जे त्यांनी एवढं मोठं निर्माण केलं याच्यावरून मुळातच हे सगळं जाणकारच, पण तरी देखील तुमच्या आमच्यासाठी त्यांनी जे काही केलं त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की हे ब्रह्मसत्य जगन्मिथ्या कळायला आपल्याला याच मार्गाने जावं लागतं. आणि म्हणून या मार्गाने जाण्यासाठी मग सद्गुरूची उपासना करावी लागते, संत साहित्य वाचावं लागतं, दैनंदिन आपल्याला सगळ्या सवयी लावून घ्याव्या लागतात, कुळधर्म कुळाचार करावे लागतात. ह्या सगळ्या गोष्टी करणं भाग आहे. त्या मार्गानेच आपण गेलो तर आपल्याला ब्रह्मसत्य जगन्मिथ्या कळणार आहे असंही आपल्याला या समासामध्ये शिकायचं आहे. ते करताना कसं करावं हा पण प्रश्न आला. ही जी काही उपासना आहे ती कशी करावी, तर समजून किंवा ओळखून करावी. सद्गुरू कसा करावा आपण सद्गुरुस्तवालात पाहिलं आहे की आधी ओळखावं सद्गुरूला. आपलं प्रवाह जातो आहे म्हणून आपण पण जायचं असं नाही. खरंच माझी जी काही विचारधारा आहे, आपलं जसं असतं ना की आपण कोणत्या प्रकारचा स्वभाव आपला आहे त्याच्यावरून आपलं स्थान कळतं. म्हणजे ज्याला शांतताच हवी असते, जो योग करणार आहे, जो ज्ञानमार्गाने जाणार आहे त्याचा स्वभाव तसा असतो. पण जो कर्ममार्गी आहे त्या कर्ममार्गाला समजा कोणा वेदांताकडे पाठवलं तर त्याची बिचाराची ओढाताण होईल, कारण त्याचं कर्मावरती काहीतरी करावं असा त्याचा स्वभाव आहे. तर त्याला तो योगाचा अभ्यास ज्ञानाचा अभ्यास जड जाईल. त्याला कर्ममार्गेच उपासना अशीच आवडेल. आणि मुळात समर्थ पण कर्ममार्गे उपासना करणार आहेत म्हणून तर एवढं पर्यटन केलं आणि एवढी मंदिरं बांधली, एवढे महंत केले, एवढ्या ठिकाणी मठ बांधले, शिवाजी महाराजांच्या राज्याला मदत केली, कारण मुळात ते कर्ममार्गी होते. कर्ममार्गे उपासना अशी त्यांची उपासना होती. त्या अर्थाने विचार केला तर आपल्याला समजलं की हे करण्यापूर्वी जसं सद्गुरूला ओळखायला हवं तसं आपण जे काही करणार आहोत ते समजून ओळखून करावं, म्हणजे मग त्याचा आपल्याला उपयोग होतो. तसं आपण ग्रंथाच्या अभ्यासाबद्दल म्हणतो. आपण आता चालू काळामध्ये आपल्याला जे नित्याने प्रश्न येतात त्याचा विचार केला तर आपल्याला याचा उत्तर पटकन मिळतं. तर आपण पण म्हणतो काही कळत नाही मग काय फायदा, ज्ञानेश्वरी वाचतो आहो पण काही कळत नाही. पण मग असं नाहीच होत ना, एकदा वाचून नाहीच कळणार, दुसऱ्यांदा वाचून नाही कळणार. पण जर चिकाटीने आपण पुन्हा पुन्हा तीच गोष्ट करत राहिलो तर संत आपल्याला हात धरून हे सगळं समजावून देतात. असा संतांनी स्वतःनीच आपल्याला अनुभव सांगितलेला आहे. काल मी मुद्दामच सगळ्यांना एक हे पाठवलं रिटर्न गिफ्ट. त्या रिटर्न गिफ्टचा माझा हेतू तोच होता की आता सुषमा स्वराजचं भाषण आपण काय सुंदर तिने 2च गोष्टी आपल्यासमोर मांडल्या की आपल्या मनासारखं व्हावं असं आपल्याला प्रत्येकाला वाटतं, त्या दृष्टीने आपण प्रत्येकजण करतोच. आणि असं सगळं मनासारखं छान झालं की कृष्णप्रसाद म्हणावं, कृष्णकृपा म्हणावी. पण नाही, दुर्दैवाने झालं, आपले प्रयत्न कमी पडले, सिच्युएशन तशी असेल आणि नाही आपल्या मनासारखं झालं तरी देखील रागवून किंवा दुःख करून नाही घ्यायचं, ती कृष्ण इच्छा म्हणावी. मग कृष्णकृपा आणि कृष्ण इच्छा ह्याच्यामध्ये आपण जीवन व्यतीत केलं की आपलं सगळं झालं की मनासारखं. 2 शब्दामध्ये तिने मला फार तिचं ती आवडली ही, म्हणून मुद्दाम सगळ्यांना म्हटलं की गीतेचं. आणि त्याच्यात तिने सांगितलं की एकदा गीतापासून नाही कळणार, रोज वाचूया, रोज वाचूया. 3ऱ्या-4थ्या वाचनामध्ये आपल्याला नक्की लक्षात येईल की हे काय आहे. तसं इथे पण आपल्याला ते सांगणार आहेत की मी सारखं ब्रह्मसत्य जगन्मिथ्या तुम्हाला सांगतो आहे. ऐकून तुमच्या लक्षात की हो आहे बाबा, ही जरी दृष्टी सत्य दिसत असली डोळ्याने तरी पण ती मिथ्या आहे हे आपल्याला काही कालांतराने ती कळेल, तो निश्चय आपला होईल. पण त्याच्यासाठी गुरुपूजन करावं, संतांचा हात धरावा, ही सगळी उपासना करावी. त्याखेरीज नाही कळणार, पण एक वेळ अशी येईल की हे सगळं कळेल. पण आता हे सगळं श्रोत्यांना मान्य होईल का? जसं लहान मुलांचं असतं ना, त्याला ते आत्ता लागतं, इमिजिएट लागतं. थोडं आपलं पण तसं आहे की आपल्याला झटमागणी पण द्या पाहिजे. योगाच्या क्लासला 1 महिन्याभरात काहीतरी दिसलं पाहिजे हो, आणि काही दिसलं तर कशाला जायचं क्लासला. तर तसं आहे की समर्थांनी प्रश्न निर्माण केले, त्याची उत्तरं पण ते आपल्याला सांगणार आहेत. पण मनात त्यांच्या आलं की हे सगळं श्रोत्यांना पटेल का? कारण मग त्याचा वाद सुरू होतो. 16व्या ओळीमध्ये समर्थांनी सांगितलं आहे की खरोखरच आपण जरी किती सांगत असलो तरी श्रोत्यांच्या मनामध्ये खात्री नसते आणि मग वाद होतो. आणि मग आता वाद झालं तर कोणाला ज्ञानी म्हणावं आणि कोणाला अज्ञानी म्हणावं असा विचार येतो. म्हणून ते आपल्याला सांगतात की भगवंतांनी गीतेत जे सांगितलेलं आहे, शेवटी दासबोध जरी असला ना ते तो गीतेवर आधारितच आहे.
सुरुवातीलाच आपण निरनिराळ्या गीतांचं नावं घेतलेली आहेत की किती गीता आहेत आणि त्या सगळ्या गीतांचा आधार घेऊनच समर्थाने दासबोध लिहिलेला आहे. त्यामुळे ते म्हणतात की मग भगवंत काय सांगतो हे श्रोत्याला कळलेलं नाही म्हणून श्रोता हे मान्य करत नाही असा त्याचा अर्थ होईल. हळूहळू भगवंत काही म्हणजे खोटं सांगणार नाही, अज्ञानाचं सांगणार नाही. त्यामुळे भगवंत काय सांगतो आहे, अकारण वाद घालण्यापेक्षा आता सद्यस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये पण आपल्याला हाच विचार करा, अकारण वाद चालू आहेत, मुद्दाम निर्माण केले जात आहेत, खोटे प्रश्न निर्माण केले जात आहेत. मग आपण काय केलं पाहिजे, तर आपण आता असं केलं पाहिजे, काल सांगितलं अर्जुन असं खा, आता फक्त आपल्याला डोळा दिसायला हवा, आता काही बघायचं नाही, आजूबाजूची झाडं पानं फुलं डोंगर मला काही दिसत नाही, मला फक्त पक्षाचा डोळा दिसतो आहे असं अर्जुनाने उत्तर दिलं. तसं आपलं ध्येय आता 22 तारखेचं राम मंदिराची पूजा, बाकी आपल्याला काही दिसताच का बोलू देत का बोलायचं आहे लोकांना ते, कारण हा मुद्दाम त्रास देण्याचा प्रकार आहे. शंकराचार्यांनी चारही शंकराचार्यांनी आशीर्वाद परपत्र लिहिलेली जाहीर दाखवत आहेत आपल्याला. आणि तरी देखील कुणी उठावं आणि म्हणावं की आचार्य पूजनाला जाणार नाही, त्याच्या मागे काय प्रोटोकॉल आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. खरोखर आपल्या लक्षात येईल समर्थांनी शिवाजी महाराजांचं राज्य व्हावं एवढी खटपट केली, पण राज्याभिषेकाला समर्थ गेले नव्हते. त्याच्या मागे काही कारणं असतात. शंकराचार्यांची तिथे जी काही व्यवस्था आपल्याला करायला हवी ती सगळी व्यवस्था आत्ता गर्दीत होणारी नाही आहे, पण हे सगळं श्रोत्यांना कसं काय पटवून द्यायचं, अशा पद्धतीचा अगदी इतिहासामध्ये दाखले आपल्याला मिळतात आणि तेच सगळं आत्ता पण चालू आहे असं आपल्या लक्षात येतं. आणि आपण सुद्धा ग्रंथ लिहिताना चालू काळामध्ये आपल्याला त्याचा प्रत्यय आला पाहिजे ना, म्हणजे मग आपल्याला कळतं की हां समर्थ सांगतायत किंवा संत सांगतायत ते बरोबर आहे. त्यामुळे परस्पर असं जे काही छेद देणाऱ्या गोष्टी घडतात ना, त्या गोष्टी श्रोत्यांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. आपलं पण असं होतं, अशी काहीतरी बातमी आली की आपण पण जरा चलबिचल होतो की खरंच हे करतायत सगळं, पण पौष महिन्यात कसं काय केलं, आपल्यासुद्धा घरातले कुठलं कार्यक्रम पौष महिन्यात नाही आपण करत, आपण त्यांनी काहीतरी विचार केला असणारच ना, ज्या अर्थी असं केलं आहे. फक्त काही इलेक्शनकडे पाहून मग याच्या आधी पण करता आलं असतं किंवा आणखी महिन्याभराने पण करता आलं असतं, तर सगळा विचारविनिमय करून गोष्ट केलेली असणार. श्रोत्यांना मान्य व्हायला पाहिजे, याच्यासाठी थोडासा विश्वास पण टाकला पाहिजे. म्हणून ते सांगतात की श्रीकृष्ण काय अज्ञानी होता का, त्यांनीच जर आपल्याला सांगितलं आहे की ब्रह्मसत्य जगन्मिथ्या, तर आपण कशाला शंका घ्यायची असा प्रश्न, असं उत्तर पण देतात. पण ना असं आम्हाला उत्तर पुरत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे म्हणून मी मान्य करायचं का, तर त्याचं कारण मला कळलं पाहिजे. समर्थ आपल्याला ती कारणं पण सांगणार आहे. विभूती योगामध्ये 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी मी कुठे कुठे आहे ते सांगितलं. मग ते सांगताना समर्थानेच प्रश्न निर्माण केला की भगवंता काय म्हणतो की वृक्षांमध्ये अश्वत्थ मी आहे. आता अश्वत्थ वृक्ष भगवंत आहे आणि वृक्ष हा जळू शकतो, तुटू शकतो, त्याला तोडता येऊ शकतं. मग कसं काय, दोन परस्पर विरुद्ध नाही का झाली विधानं. एकीकडे म्हणायचं की ब्रह्मसत्य, भगवंत ब्रह्मच आहे ना, आणि त्यामुळे असं म्हणायचं, आणि एकीकडे म्हणायचं नैनम छिंदन्ति शस्त्राणि, त्यामुळे हे काही त्यांना मान्य होईना. म्हणून विरोधी बोलण्यामधलं खरं काय आहे असं आपल्याला विचार करायला लागतो. आणि मग याचा समन्वय साधण्याचा समर्थाने आपल्याला हे दिलं आहे की थोडा या दोन्हीचा समन्वय साधायचा, की नेमकं काय म्हटलं आहे की भगवंतानी या सृष्टीमधल्याच कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये मी आहे, एकीकडे सृष्टी मिथ्या आणि एकीकडे कुठे कुठे मी आहे, याचा समन्वय आपल्याला लावायला समर्थ सांगणार. त्याचा अर्थ आपल्याला असेल की उपासनेच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या उपासनेच्या वेळेला ह्या अशा मनातल्या सगळ्या शंका आपल्या दूर होतात. आपण जेव्हा भगवंताची वेगवेगळ्या पद्धतीने, कोणी स्तोत्र पठणाने करेल, कोणी प्रत्यक्ष पूजा करून करेल, तीर्थस्थानी जाऊन करेल, कोणी समाजसेवा करेल, देशसेवा करेल, ज्या मार्गाने ती जी उपासना जो कोणी करेल त्या उपासनेतून आपल्याला हा विषय कळेल की भगवंत तिथे आहे. मी अनगावला गेले होते आत्ता दिवाळीच्या सुट्टीमध्ये, मुलींना सुट्टी होती शाळेला. मी दिसल्यावरती मुलींना वाटलं मावशी अभ्यास घ्यायला आली. मग मुली मला म्हणाल्या मावशी आज अभ्यास नाही करायचा. तर मला पण क्षणभर मी विसरले की दिवाळीची सुट्टी म्हणजे सिलॅबस संपलेलं असतं 6 महिला, नवीन सिलॅबस शाळा सुरू झाल्यावर सुरू होणार. म्हणून मग मी म्हटलं हो बरोबर आहे, आता अभ्यास नाही करायचा आज, मग आज आपण खेळूया वगैरे सगळं झालं. आणि मग थोड्या वेळाने एक मुलगी मला म्हणाली आम्हाला कुठेतरी बाहेर नाही ना. म्हटलं बाहेर कुठे जायचं आहे ना, एवढंसं ते अनगाव खेळं, तिथून काय बाहेर नेणार. दुसरी मला म्हणाली त्या गेटच्या बाहेर तरी नाही.
तेव्हा मी एकदम अशी चरकले, अरे म्हटलं अय्या की ह्यांना कुठेच आपण नेत नाही, आपल्याला काय लक्षातच येत नाही की कुणीतरी असं अडकलेलं आहे, त्याला काय दुःख होत असेल की प्रिमासेसच्या बाहेर जायचं नाही. बरोबर आहे, त्या मुलीला कोण कुठे नेणार, त्यांना इथे या आवारात काय ते खेळा, इथे काय ते बागडा, याच्या पलीकडे कुठे जायचं. मग एकदम मी चरकले, म्हटलं अरे खरंच ही गोष्ट आपल्या लक्षातच आली रे. मग भराभरा 2 रिक्षा बोलावल्या, त्या सगळ्या रिक्षांमध्ये आम्ही मुलींना भरलं आणि गोशाळेत वगैरे घेऊन गेलो. तो भाग वेगळा. मुद्दा काय तर आपल्याला प्रत्यक्ष कळण्यासाठी ती तशी प्रत्यक्ष वेळ येईल. जेव्हा आपल्याला त्या उपासनेमधून आनंद मिळेल ना, तेव्हा आपल्याला कळेल की अरे खरंच हे ब्रह्म आहे आणि हे सत्य आहे, मी आणि भगवंत एकच आहे. आणि मग दृश्य जग खोटं आहे कळेल. उपासना करताना एखाद्या वस्तूशी मी अडते, अरे आज ना गजरे चढायचे राहिले, अरे गजरे काय आहे ना सगळीकडे सुगं, मग लगेच आपण हां ठीक आहे. म्हणजे अशा गोष्टी आपण लगेच मनाने करतो ना, ते आपल्याला समर्थ सांगणार आहेत की भगवंत सगळीकडे आहे. अक्षरांमध्ये मकार मी आहे. आता अक्षरांनी सगळं तयार होतं. मी नेहमी गमतीनं गोष्ट सांगते, चर्चच्या बाहेर एक मुलगा उभा असतो आणि तो मुलगा आपला काहीतरी पुटपुटतो आणि मेरीला नमस्कार करतो. तो आतला पादरी हे बघतो, रोज बघतो की रोज मुलगा येतो त्या चर्चसमोर उभा राहतो, असं हे करतो. एक दिवस तो त्या मुलाला बोलावतो, अरे बाहेर तू काय रे प्रार्थना करतोस. तो मुलगा बिचारा बावरतो, त्याला काहीच येत नसतं. तो मला नाही हो, मला येत नाही. कसं म्हणजे मी रोज तुला पाहतो, तू तुझं उभा राहतोस, काहीतरी पुटपुटतोस आणि मेरीला हे करून जातोस. मला खरं सांगू का, मी A to Z म्हणतो. मला A to Z, अहो त्या अक्षरांनी झाली असेल ना प्रार्थना. प्रार्थना मला येत नाही, अक्षरांना मकार असू. आता आणखी काय पाहिजे. भगवंत प्रत्येक त्यांनी आपल्याला उदाहरण म्हणून सांगितलं की मकारामध्ये मी आहे, याचा अर्थ सगळीकडे भगवंत आहे त्याला सांगायचं आहे. त्यामुळे उपासना कुठलीही करा ते, पण त्या मार्गाने गेलात तर सगळीकडे ब्रह्म आहे हे आपल्याला कळेल. हे कळण्यासाठी समर्थाने आपल्याला गीतेचा आधार देऊन सांगितलं की ठिकठिकाणी आपल्याला गीतेचा आधार उपयोग मनामध्ये अशा निरनिराळ्या गोष्टी येतात. समर्थाने उर्मी शब्द, अशा उर्मी येतात, लाटा येतात. असं वाटतं असं असेल का, असं आपण फार संशयखोर आहोत. सारखे आपल्याला मनामध्ये संशय येतात. तर ते जे संशय येतात तर ते कसे बाजूला करावेत, त्याला पण त्यांनी आपल्याला गीतेचा आधार देऊन ते आपल्याला सांगणार आहे की काय करायचं. माझ्या ठाई भगवंत म्हणतो, तू एकदा माझ्या ठाई बुद्धी लाव, म्हणजे मग तुला शंका येणार नाहीत. आज कल्याणी नामजोशीचा आपल्याला एक व्हॉट्सॲपवरती 4 ओळी आली आहेत की त्यांनी सांगितलं आहे की आता दुसरं काही विचार पण करू नका. सध्या देशामध्ये जी महत्त्वाची गोष्ट हजारो वर्ष वाट बघतोय ती चाललेली आहे. त्या अन्य कुठलंही काही ऐकू नका. आता फक्त रामरायाचं मंदिर एवढाच विषय ठेवा, त्याच्यामध्ये येणाऱ्या सगळ्या अडचणी मनाने दूर करा. भगवंत आपल्याला तेच सांगतो की मनात अशा उर्मी येतील, लाटा येतील, आपण बाजूला करा. ते बाजूला केलं तर मागच्या वेळेस आपण पाहिलं शेवाळं बाजूला केलं तर स्वच्छ पाणी दिसणार आहे. तसं आपल्याला की ह्या मनामध्ये येणाऱ्या लाटा बाजूला करा. स्वतःच करायची गोष्ट आहे. मनामध्ये ज्या त्या ब्रह्मसत्य जगन मिथ्याच्या वेळेला मनामध्ये ज्या वेगवेगळ्या लाटा येतील, उर्मी येतील, खरं खोट्याचा संशय येईल, त्या बाजूला करा असं ते आपल्याला सांगतात. अगदी लहान मुलाला जसं आपण हिशोब शिकवतो ना की आकडे शिकवतो ना, त्यावेळेला जसं समजावून देतो तसं समर्थ आपल्याला या ठिकाणी या गोष्टी समजावून देणार आहे की वेदांतशास्त्र काय, स्मृती श्रुती सगळ्या ग्रंथांचा विचार करा. या सगळ्या वचनांमध्ये तुम्ही 2 वचनं देऊन विसंगती दाखवाल, पण ते सगळं बाजूला करा. गीतेमध्ये जसं आता म्हटलं की एकीकडे भगवंत सगळ्यात आहे आणि मग भगवंत सांगतो की माझ्यात सगळे आहेत. तर असं वाटतं हे काय आहे, सगळीकडे तू आहेस, कुठे कुठे तू आहेस ते आम्हाला पुन्हा सांगितल्यास आणि मग लगेचच्या अध्यायात विश्वरूप दर्शन दाखवलं की एवढं आहे ना त्याच्या सगळ्यात मी आहे. हे सगळं अर्जुनाला सहन झालं नाही, दिव्य दृष्टी देऊन सहन झालं नाही. तर तुम्हा आम्हाला कसं होणार. म्हणून समर्थ आपल्याला शॉर्टकट मेथड सांगताय की आधी असं करा, मनातला संशय सगळा बाजूला करा, आपोआप आपल्याला या सगळ्या गोष्टी कळतील. विश्वासाने उपासना करायला सुरुवात केली की मग आपल्याला त्या भगवंताबद्दलचं जे खरं ज्ञान आहे ते होईल. व्यास महर्षींनी ब्रह्मसूत्रामध्ये 2 अध्याय या विषयासाठी वापरलेत. 2 अध्यायाची नावच अशी आहेत, एक आहे समन्वयाध्याय आणि एक आहे अविरोध्याय. समन्वय, सगळ्याचा समन्वय साधायचा. मनामध्ये संशय संभ्रम आला ना की गडबड होते. समन्वयाने सामोपचाराने एकत्र येऊन सगळ्या गोष्टी होतात असं त्यांनी व्यास महर्षी पण सांगतात. आणि अविरोधाध्याय,
विरोधासाठी विरोध नाही करायचा, विरोध मावळून टाकायचा, संपवून टाकायचा, तर आपल्याला खरं काय ते कळेल. अशा निरनिराळ्या गोष्टी निरनिराळ्या ठिकाणी आपल्याला ते सांगतात. सगळ्या ग्रंथांमध्ये आपल्याला लक्षात येईल की हा विषय सृष्टी दिसते पण खरी नाही आणि ब्रह्म दिसत नाही पण खरं आहे, याच्यासाठी सगळ्या ग्रंथांचा विचार केलेला आहे. आपण एक उदाहरणादाखल काही सृष्टींचा विचार करूया. समर्थांनी आपल्याला निरनिराळ्या सांगितले 51, 52, 53 या 3 ओव्यांमध्ये सगळ्या 8 प्रकारच्या सृष्टींची नावं समर्थांनी दिली. नावावरूनच आपल्याला अर्थ कळेल. एकी कल्पनेची सृष्टी, दुजी शाब्दिक सृष्टी, तिजी प्रत्यक्ष सृष्टी, जाणती सर्व. प्रत्यक्ष सृष्टी फक्त आपल्याला माहिती आहे, बाकी 2 आपल्याला कल्पनेने आपण ती करू शकतो. शाब्दिक सृष्टी शब्दांनी आपण निर्माण करू शकतो. 4थी चित्रलेपसृष्टी, 5वी स्वप्नसृष्टी, 6वी गंधर्वसृष्टी, ज्वरसृष्टी, 7वी. 8वी दृष्टी बंधनं, ऐशा अष्टसृष्टी जाणं, यामध्ये श्रेष्ठ कोण सत्य मानावी. जी खरं काय आहे तर खरं म्हणजे दिसणारी सृष्टी काही खरी नाही आहे हे मानण्यासाठी या 8 सृष्टींचा विचार त्याने आपल्याला करायला सांगितलं. शब्दांवरून आपल्याला सगळ्या सृष्टींचा अर्थ कळतो आहे. खरंच आपण किती किती कल्पना करतो आणि त्या सगळ्या कल्पना करत असताना परब्रह्माची पण आपण कल्पनाच करायची. काही दिसत नाही आहे ना, शब्दात सांगता येत नाही ना, म्हणून त्याची पण आपण कल्पना करतो आणि परब्रह्माची आपल्याला अनुभूती येत नाही म्हणून आपली गडबड होते. अनुभूतीमुळे आपण म्हणतो की ही कल्पनाच करावी लागते आहे, प्रत्यक्ष काय ते आपल्याला माहिती नाही आहे. किंवा मग अशी म्हटलं तसं दिवा स्वप्न, दिवसाढवळ्या आपल्याला स्वप्न पडतात आणि ती जी स्वप्नं असतात म्हणजे ती कल्पनेच्या साम्राज्यात वावरायचीच असतात. तर ती जी स्वप्नं असतात त्याला जेव्हा रिॲलिटीमध्ये आपण ती कळतं तेव्हा आपलं कळतं ते काय सगळं आपलं मनातल्या कल्पना होत्या. तसं काही होणार नाही. एखाद्या मुलाने जेमतेम 40-45% मार्क मिळवून 9वीमध्ये आलेला आणि त्यांनी जर स्वप्न पाहिलं बोर्डात येणार आहे, अरे शक्य आहे का? त्यामुळे त्या रिॲलिटीची जाणीव त्याला होईल तेव्हा होईल, परंतु तो बघतो स्वप्न. आणि खरंचच एखाद्याने असं ठरवला, निश्चय केला आणि सुरुवातीपासून काही त्या दृष्टीनं काही पावलं टाकली तर जादू टोणा होईलही, एखाद वेळेस येईलही तो, परंतु त्याच्यासाठी लागणारी जी मेहनत आहे ती त्याला खूप करावी लागेल. मुद्दा काय तर अशी दिवा स्वप्न अशा कल्पना आपण करत असतो. पण एकदा का आपल्याला त्याचं ज्ञान झालं, त्याच्याबद्दल माहिती कळली की मग त्या कल्पनेतल्या सृष्टीत आपण अडकत नाही की उगाच हे कल्पना करण्यात काही अर्थ नाही आहे. तरुणपणी म्हणजे मी आणीबाणीमध्ये कॉलेजमध्ये होते, गंमत म्हणून सांगते. आणि त्यावेळेला माझे वडील 18 महिने तुरुंगात होते. संघाचं कार्य करायचं आहे, मिसाखाली अटक झाले होते. आम्ही सगळी भावंडं लहान होतो, घरात आजी होती. त्यामुळे तसं आमच्या घरातलं वातावरण तेव्हा त्या काळामध्ये, नंतर सगळं व्यवस्थित झालं तो नंतरचा भाग, पण त्या काळामध्ये खरंच काळजीत असण्यासारखं घरातलं आमचं वातावरण होतं. तेव्हा मला असं वाटायचं की बरं हिंदू मुस्लिम हा विषय होताच तेव्हासुद्धा, तर मी आपलं गमतीनं म्हणायचे सगळ्या मैत्रिणी, मला ना अशी एक पावन मिळाली पाहिजे की कुणी मुसलमान माणसाने माझ्याकडे पाहिलं की खतम असं झालं. ती एक त्यावेळची अशा मनात येणाऱ्या कल्पना होत्या. तर असं सगळं वाचलं की ह्या अशा कल्पना उगाचच करायच्या असतात, ती स्वप्न असतात, ते काही सत्यामध्ये येणारी गोष्ट नसते. त्यामुळे हे सगळं खोटं असतं. ते जसं खोटं आपल्याला कळतं की अशा का पावर असतात, असं काय कोणाकडे बघून काही होणार आहे का, काय होणार नाही. पण त्या जशा कल्पना खोट्या तसं ही दिसणारी सगळी सृष्टी खोटी हे आपल्याला कळण्यासाठी समर्थांनी कल्पनासृष्टी, स्वप्नसृष्टीचा विचार केला आहे. शब्दसृष्टींचा पण समर्थ सांगतात की आपण बऱ्याचदा चांगल्या चांगल्या वक्त्यांची भाषणं ऐकतो आणि आपल्याला इतकं ते भाषण ऐकून आपण इतके प्रफुल्लित होतो की अरे वा काय शिवाजीराव भोसले यांचं भाषण ऐकलं की आपल्याला, आपण घेतला आहे अनुभव सगळ्यांनी की खरोखर शिवाजीरावांचं भाषण ऐकलं की मन अगदी तृप्त. कारण सहजता त्यांच्या त्या सगळ्या शब्दांच्या फेकीमध्ये जी की आपण पाहिले, तर त्या शब्दसृष्टीमध्ये बाबासाहेब पुरंदरे, शिवाजीराव भोसले या सगळ्या मंडळींची भाषणं ऐकली की आपल्या लक्षात येतं की ते आपल्याला असं त्या शब्दांच्या माध्यमातून वेगळ्या सृष्टीत घेऊन जातात. ती जी आहे ती शब्दसृष्टी आहे, शब्दांचं माध्यम वापरलं आहे आणि आपल्यासमोर जे उभं केलेलं आहे, खरोखरच शब्दांच्या माध्यमातून डोळ्यासमोर आपल्या साकार होतं एखादी गोष्ट ते वर्णन करत असताना. त्या काळामध्ये आपण जातो त्यांच्या वर्णनामुळे. तर ते सगळं जे आहे की शेवटी शब्द म्हणजे काय ते जाणार विरून, तशी ही सृष्टी आहे. नेहमी विरून जाण्यावरून एक उदाहरण ज्ञानेश्वर माऊली देतात की कसं असतं की त्या मातीपासून तयार होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, मग वेगवेगळे आकार आहेत, रांजण असेल, माठ असेल, सुगडं असेल, छोट्या मोठ्या अनेक गोष्टी करतात. पण ते सगळे त्याचे आकार, नाव जे की आहे ते त्याचं अस्तित्व असेपर्यंत, ते अस्तित्व संपलं की परत मातीच. तसंच म्हणाले हे आहे
की हे सगळं शब्दांच्या सहाय्यानं आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न संतांनी केला आहे, परंतु सगळे शब्द पुन्हा व्यर्थ आहेत. ती शब्दसृष्टीसुद्धा काही खरी नाही आहे. ते समजून घेण्यासाठी आपल्याला फक्त त्या शब्दसृष्टीचा उपयोग करून घेता येईल एवढ्याच पुरत्या त्या शब्दसृष्टी आहे. सगळं नामरूपानं हे सगळं भरलेलं आहे, पण नाम आणि रूप हे राहतच नाही ना. त्यामुळे फक्त आपल्याला स्मरण राहतं एवढंच, पण मान दिसणार नाही आहे, ते सोहळं दिसणार नाही आहे, ते गेलं फुटून की मातीत विलीन होणार आहे. अशा पद्धतीनं शब्दसृष्टी ही पण काही खरी नाही. मग प्रत्यक्ष सृष्टी म्हटलं की जशी आहे तसं म्हटलं तर ती प्रत्यक्ष सृष्टी आपल्याला जशी आहे तशी दिसतच नाही. आपल्या 2 डोळ्यांची जी काही कपॅसिटी आहे तेवढंच आपल्याला ते दिसणार आहे, इंद्रियांच्या क्षमतेच्या पलीकडे दिसणार नाही. आणि म्हणून तर आपल्या भगवंताला दिव्यदृष्टी द्यावी लागली. जर तसं दिसत असतं तर काय प्रश्नच नव्हता ना, पण तसं झालं नाही. किंवा काही गोष्टी ह्या आपल्याला साध्या डोळ्याने दिसतच नाही. त्या फुलांमधला परागकण घ्यायला त्या पक्षी बसला की तो बरोबर ते घेतो, आपल्याला नाही दिसत. त्याच्या दृष्टीला ती भगवंतानी शक्ती दिलेली आहे. सहज आपण बारकाईत उभं राहतं दिसतं की तो येतो, इतकासा सिंजीर असतो, पण तो बरोबर चोच त्या तगरीच्या फुलाच्या मध्ये घालतो आणि त्याला काय तो कण मिळतो बाबा, आपल्याला काहीच दिसत नाही. हे जे काही म्हणजे ही प्रत्यक्ष वाटलं तर प्रत्यक्ष सृष्टीत आहे, पण तरीसुद्धा त्या प्रत्यक्ष सृष्टीतलं सगळं आपल्याला काही दिसत नाही. त्यामुळे तेही काही खरं मानायचं शक्य नाही. ही पण सृष्टी खरी नाही. दुसरी ती आहे चित्रलेपसृष्टी. चित्रलेपसृष्टी म्हणजे आपण लेणी बघायला जातो, अजिंठा वेरूळला गेलो की आपण ते सगळं पाहिलं की आपल्याला विविध चित्रकारांच्या कलाकृती वाटतं. आता हे पण पाहतो आपण एलांटीनी हा पहिलंच काम केलं आहे आणि किती सुबकता, किती बारकाई असं आपल्याला दिसेल. तर मग ह्या गोष्टी आपण पाहिल्या की ही जी काही आहे ही याच्यामध्ये सुद्धा आपण किंवा दूरदर्शनमधल्या कितीतरी गोष्टी आपल्याला दिसतील की किती फोटोच्या साहाय्याने आपल्यासमोर येतं. आणि ही जी कलेच्या माध्यमातून आपल्यासमोर येईल असं आपण पाहतो. आणि खरोखरच वेगळ्या जगामध्ये त्या सहज कलेच्या माध्यमातून आपल्याला जायला मिळतं. पण पुन्हा ती सुद्धा काय आहे तर ती चिरंतन टिकणारी गोष्ट नाही. त्यामुळे ते पण आपल्याला सांगतात की हे आपलं सृष्टीच्या एका ह्याच्यामुळे अंतर्भाव करता येईल, पण या चित्रांच्या संगतीत असेपर्यंत आपण त्या वेगळ्या दुनियेत असतो, पण नंतर नाही. आणखीन एक म्हणजे एकदा खरा स्वप्नसृष्टीचा उल्लेख झालेला आहे, परंतु ते दिवा स्वप्न होतं. आता समर्थ आपल्याला सांगा की आपण झोपल्यानंतर आपल्याला जे स्वप्न पडतं त्या स्वप्नातल्या घटनासुद्धा त्यावेळेला स्वप्नामध्ये अगदी खऱ्या वाटतात. स्वप्नामध्ये असेपर्यंत त्याच सृष्टीत आपण असतो ना. मग कितीतरी वेळा आपल्याला अनुभव येतो बघा की आपण भीतीने ओरडतो, म्हणजे तेव्हा ते खरं वाटत असतं ना, स्वप्नामध्ये ते घडत असतं आणि ते खरंच आहे असं वाटतं, म्हणून आपली प्रतिक्रिया अशी असते. मग जाग आल्यावर लक्षात येतं की अरे काय बरं झालं, कोणीतरी आपल्याला उठवतं, अगं का गं ओरडलीस का, आणि मग आपण म्हणतो हां असं स्वप्न पडलं, अरे ते पण खोटंच आहे. हे जसं सगळं मिथ्या आहे ना, तसं हे दृश्य जग मिथ्या आहे हे कळण्यासाठी ह्या सगळ्या स्वप्नसृष्टींची किंवा ह्या निरनिराळ्या सृष्टींची आठवण समर्थ आपल्याला करून देतात. आणखीन एक सांगतात गंधर्वसृष्टी. आकाशामध्ये ढग दिसतात, त्या ढगांना वेगळे आकार असतात. लहानपणचा खेळ असतो आपला की आपल्याला त्या आकारावरून आपण हा ना सिंहासारखा दिसतो आहे, हे ना सशासारखा दिसत आहे असं आपण म्हणतो. तर ते लहानपणचं जरी असलं तरी त्या ढगांच्या आकाराचे किंवा इंद्रधनुष्य दिसतं आणि हे सगळं आपल्याला खरं वाटतं. आता या सगळ्या गोष्टी का घडतात ते आपल्याला सगळं सायन्स पण कळलेलं आहे खरं म्हणजे, पण तरीसुद्धा आपल्या मनाला या गोष्टी मोहात टाकतातच. आणि म्हणून त्यांनी आपल्याला म्हटलं की हे जसं खरं नाही आहे, हे सुद्धा सगळं कसं आहे तर तेवढ्या वेळापुरतंच ते सत्य मान्य इतकं आहे, बाकी नाही, म्हणून तीही सृष्टी खरी नाही. आणखीन एक सांगितलं समर्थाने किती बारकाईने विचार केला तर आपल्याला कळतात की ज्वरसृष्टी. तापात बडबडतो आपण, ताप आला की जे काही आपल्याला माणसाला म्हणजे मेंदूवरचा आपला कंट्रोल जात असेल कदाचित, आणि म्हणून ते जे काही आपण बडबड करतो त्या काही लोकांचा म्हणजे दुसऱ्यांचा अनुभव आपल्याला येतो, आपला कोणाला तरी येत असेल एखाद्या वेळेस. पण असं ते तापामध्ये जे बरळणं असतं, बडबडणं असतं, ते त्यावेळेला त्या तापग्रस्त माणसाला खरं वाटतं आणि म्हणून तो बोलत असतो. तर ते जसं मिथ्या आहे आपल्याला कळतं की ही त्याची बडबड सगळी ज्वरामुळे तापामुळे आहे, हे काही खरं नाही. तसं सारखं पटवण्याचा हेतू आहे की ह्या सगळ्या सृष्टी ह्या जशा मर्यादित स्वरूपात असतात तशीच ही दिसणारी सृष्टीसुद्धा तशीच आहे असं ते सांगतात. आणि शेवटचं दृष्टिबंधन म्हणजे जादूगार आपल्यासमोर निरनिराळ्या गोष्टी करतो आणि त्या सगळ्या आपल्याला त्यावेळेला खऱ्या वाटतात.
कुठल्या तरी खोक्यातून काय काय काढतो, एक 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 वस्तू, आणि आपण म्हणतो अरे कधी रिकामा तो खोका दाखवला आपल्याला, आणि कसं काय हे सगळं त्याच्यातून येत आहे. असं जेव्हा आपण पाहतो, नोटांचा पाऊस पाडतो. आता नोटांच्या पाऊस पाडणाऱ्याला हे खेळ कशाला करायला हवेत, तुला हवा तेव्हा घे ना पैसा. तर तसं नाही, ही जसं आपल्याला कळतं की हे सगळं खोटं आहे, तसं या सगळ्या सृष्टीकडे बघायचं, दिसणाऱ्या सृष्टीकडे, आणि ती पण सगळी सृष्टी खोटी आहे. हे सगळे 8 प्रकार म्हटलं तर काल्पनिक आहेत, पण म्हटलं तर या सगळ्याचा अनुभव आपल्याला आहे. म्हणून समर्थ आपल्याला सांगतायत की मग आता हे जर आपल्याला पटलं आहे की हे सगळं खोटं आहे, मिथ्या आहे, तर आपण काय करूया, साधकाने अखंड अनुसंधानात राहूया आणि जे खरं शाश्वत आहे त्या ब्रह्माचा अनुभव घेऊया. म्हणजे ही पण सृष्टी कशी दृश्य सृष्टी खोटी आहे त्याचा अनुभव आपल्यालाच येईल, असं ते आपल्याला सांगतात. आता होतं कसं की देवाचं जे स्वरूप आहे, ज्याला खरं देव म्हणजे काय असं जर आपण विचार केला तर देवाचं स्वरूपसुद्धा निरनिराळ्या लोकांच्या दृष्टीनं वेगवेगळं असतं. आपल्या तर हिंदू धर्माचं तर फारच छान आहे की एवढे देव आहेत आपल्याकडे, प्रत्येकाला हव्या त्या देवाची उपासना करता येते. त्यामुळे देवाचं स्वरूप भिन्न असतं. निरनिराळ्या लोकांच्या मनामध्ये असणारा भगवंत हा वेगवेगळ्या स्वरूपाचा असतो. आणि इथे पण थोडंसं दृश्य जग मिथ्या आहे आणि ब्रह्मसत्य आहे, इथे गडबड होतं. कारण प्रत्येकाचा देव आपला खरा असं वाटतो. मी पेपर सगळा वाचला याचा, पण बातमी अशी आहे की विरोधक जे आहेत त्या दिवशी रामाच्या मंदिरात जाणार नाही आहेत, पण बाकी कुठल्याही देवाच्या मंदिरात जाणार आहेत. आता आमच्या दृष्टीने सगळे देव सारखेच आहेत. नाव जरी रामाचं घेतलं देव सगळीकडे सारखा आहे. बरं, ज्या शंकराचा उपासक आहे असं मोठ्या अभिमानाने सांगतो आहे, त्या शंकराने सुद्धा रामनामच घेतलं. त्याला सुद्धा बिचाराला दाह सहन झाला नाही, निरनिराळे उपाय केले आणि मग शेवटी तो रामनामाकडेच आला, असा आमचा धर्म सांगतो आहे, अशी आमची संस्कृती सांगते. पण उठावं आणि काही बोलावं त्याला काही नाही, कारण हे सगळं काय आहे तर निरनिराळे देवांची उपासना करताना सुद्धा हे येतं. तुकडोजी महाराजांचा एक अभंग आहे, छान आपल्या डोळ्यात अंजन घातलं आहे तुकडोजी महाराजांनी. ते म्हणतात निरनिराळ्या प्रकारचे देव केले, पण त्या प्रत्येक देवाला अगदी लाकडाचा देव केला. अग्नीची भीती आहे. आत्ताच आपण म्हटलं नाही का की आपण याला चांगलं काचेचं हे करायला हो, नाही तर धूळ बसेल. भीती आहे की प्रत्येक गोष्ट दगडाचा देव केला तरी भंगण्याची भीती आहे, मातीचा देव केला तरी पावसाची पाण्याची त्याला भीती आहे, कुठलाही देव केला तरी मनाचा देव केला तर कशाची भीती त्याला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, असं तुकडोजी महाराज सांगतात. त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की देव ही संकल्पना आपण समजून घेतली पाहिजे. उपासना करायची त्यासाठी सगुण लागणारे देव आपल्याला, बरोबर आहे, पण तरी देखील ब्रह्मसत्य जगन मिथ्या करताना उपासनेच्या माध्यमातून दृश्य जगातल्या ह्या गोष्टी कितीतरी वेळा आता आपल्या पिढीमध्ये नाही पण आधीच्या पिढीमध्ये असे प्रश्न गुरुजींना विचारले जायचे बरं का, की अहो आमच्या ना घरामध्ये शालिग्राम होता पण त्याला हो ते तडा गेला, हो काय करायचं. आता तसं म्हटलं तर ते नर्मदेत किंवा कुठल्या तरी नदीमध्ये मिळालेलीच वस्तू आहे, त्यामुळे ती वस्तू आहे असं समजून त्याचं आपण विसर्जन करावं, न मनामध्ये काहीही किलमिश आणता. हाच त्याला पर्याय आहे. पण जरा काही इकडे झालं की आम्ही त्या दृश्य सृष्टीवरच विश्वास ठेवतो आहे ना, आणि त्यामुळे आम्हाला ह्या असे शंका कुशंका मनामध्ये यायला लागतात. यासाठी समर्थ आपल्याला सांगतात. मला पण कधी कधी वाटतं की एवढं देशपर्यटन करणारे समर्थ रोज त्या झोळीतल्या रामाची पूजा कुठे करत असतील, कशी करत असतील असं आपल्याही मनात येतं. पण ते सगळं सगुण रूपातली पूजा ही या ठिकाणी जाण्यासाठीची आहे, हे आपण जर लक्षात घेतलं तर हे प्रश्न सगळे आपले समर्थांनी हे सगळं का प्रश्न निर्माण केले असतील. तर पुन्हा पुन्हा आपल्याला प्रत्येक समासामधला विषय वाचताना त्या काळामधली परिस्थिती पण विचारात घ्यावी लागतं. कारण त्या काळामध्ये ह्या दृश्यसृष्टीवर विश्वास ठेवू नका, दृश्य जग मिथ्या आहे हे समर्थांना एवढ्या या समोर बसणाऱ्या तरुण महंतांना पटवून द्यावं लागत होतं. याचं कारणच असं होतं की आपली त्या काळामध्ये सगळी मंदिरं सतत उद्ध्वस्त केली जात होती. उद्ध्वस्त केलेल्या मंदिरातले अगदी देवाच्या मूर्तीचे दगडसुद्धा मशिदीच्या पायरीला लावले जात होते की त्याच्यावर पाय ठेवूनच त्यांनी मशिदीमध्ये जायचं. इतक्या वाईट गोष्टी तिथे चाललेल्या होत्या आणि मग त्याच्यावरून लोकांना त्या भीतीपासून दूर आणायचं होतं. म्हणून हे दृश्यजग मिथ्या आहे, दृश्यजग मिथ्या आहे हे सांगणं भागच होतं ना, कारण नाही तर त्याच्यातच लोकं अडकली तर कधीच तर निर्भय होणार नाहीत. सगळे जे
स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी लपून बसत होते, त्यांचं भय दूर कसं करणार. म्हणूनसुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या बदलल्या पाहिजेत, बरोबर आहे, पण हे म्हणजे काही दृश्य जगातली गोष्ट खरी नाही, असा विचार त्यांना त्याही वेळेला सांगावा लागला असं आपल्याला. पारमार्थिक भाषेमध्ये किंवा पारमार्थिक ग्रंथांमध्ये 2 पद्धतीने एखादी गोष्ट पटवून नेण्याची पद्धत आहे. त्याला अन्वय आणि व्यतिरेक असं म्हणतात. कदाचित मी शब्द सांगितले असतील किंवा तुम्हाला या ठिकाणी ते वाचायला पण मिळाले असेल की आपण एखादी गोष्ट जी योग्य आहे ती पटवून देण्यासाठी ती योग्य कशी आहे त्याची होकारात्मक सगळी कारणं सांगितली की त्याला अन्वय लावणं म्हणायचं, आणि विरोधातून सांगायला गेलं की त्याला व्यतिरेक म्हणायचा. हा त्याचा खरा म्हणजे सोपा अर्थ. आणि अशा पद्धतीचं ग्रंथांचा अर्थ आहे. म्हणजे ब्रह्मसत्य जगन मिथ्या हे पटवून देण्यासाठी सृष्टी मिथ्या कशी आहे हे सांगून ब्रह्मसत्य आहे सांगितलं. आणि ब्रह्मसत्य हे सांगण्यासाठी ब्रह्म दिसत नाही आहे, अनिर्वचनीय आहे असं म्हणून त्याची जी काही कमतरता आहे ती नकारात्मक दृष्टीने सांगून आपल्याला व्यतिरेकाच्या माध्यमातून त्यांनी ब्रह्मसत्य पण आपल्याला सांगितलं. आता याचा अर्थ असा आहे की अशाश्वत असणारी ही जी सृष्टी आहे, नाशिवंत असणारी जी सृष्टी आहे, पण देवाचा मात्र अनुभव असा आहे की सगुणाच्या भजनपूजनाच्या माध्यमातून, उपासनेच्या माध्यमातून आपण स्थिर मनाने या माध्यमातून आपण गेलो, सगुणपूजेमध्ये स्वतःला गुंतवून घेऊन गेलो तर एक ना एक दिवस आपल्याला देहाचा विसर पडेल. शेवटी दृश्य सृष्टीचा विसर पडणं म्हणजे आपल्या देहाचा विसर पडणं. ह्याचा अर्थ काय तर सारांश रूपाने आपल्याला हे पाहायला मिळेल की आपल्या देहाचा आपल्याला विसर केव्हा पडेल, जेव्हा आपण सगुण उपासनेत रमून जाऊ तेव्हा. बरं, हा अनुभव तुम्ही आम्ही पण घेतो बरं का. वारीला जाणारी मंडळी, त्यांना नाहीच काही शारीरिक त्रास होत, सहज रोज एवढे चालतात. का होतं असं? कारण त्या उपासनेमध्ये त्यांचं मन गुंतलेलं असतं. जेव्हा आपलं मन अशा पद्धतीने सगुणामध्ये गुंततं, उपासनेमध्ये गुंततं, आपोआपच आपल्याला या देहाचा विसर पडतोच. आता तुम्ही आम्ही या अनुभवापेक्षा भौतिक जगातले अनुभव जास्त घेतो. आपल्याला देहाचा विसर पडतो म्हणजे देहाला जे कष्ट पडत नाहीत असं आपल्याला वाटतं. ते केव्हा वाटतं? घरामध्ये समजा काही कार्य आहे, किती किती कामं करतो आपण, त्याही वेळेला आपल्या देहाचा विसर पडतो. पण कार्य झालं की मग आपल्याला आठवतं, देहाची आठवण होते. आता मी जमले 2 महिने सगळं चाललं होतं आणि मग आपली कोणी बहीण, आपली कोणीतरी मैत्रीण आपल्याला म्हणते तू 4 दिवस माझ्याकडे आरामाला ये. हं, उपासनेच्यामध्ये हेही होत नाही. उपासनेमध्ये नंतरही आपण जमत नाही, कारण आपलं मन तितकं छान त्याच्यात गुंतलेलं असतं की आपल्या या उपासनेच्या माध्यमातून त्या देहाशी आपण पूर्णपणानं समरस होऊन गेलेलो असतो. मग आपल्याला देह मिथ्या आहे, त्या देहाचं स्मरण पण आपल्याला होत नाही. आपोआपच निर्गुणाची धारणा म्हणजे ब्रह्मसत्य असल्याची धारणा मनामध्ये येते. हळूहळू हळूहळू आपल्याला समर्थांनी त्या ब्रह्मसत्य जगन मिथ्याकडे नेलं आहे. एकीकडे श्रोत्यांना हे सगळं पटेल की नाही असा प्रश्न निर्माण केलाच होता. म्हणून याच समासामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की संत संगतीशिवाय नाही हा कळणार. हे संतांची संगत धरायला लागेल म्हणजे हा मनामध्ये असा जो गोंधळ आहे ना तो आपोआप दूर होईल, संशय मनातला जाईल. खरी गोष्ट आहे, हा तर आपल्याला अनुभव आहे. संगत कशी आपली असते त्यावर सगळं अवलंबून असतं. संगत आपल्याला चांगली मिळाली तर आपल्या मनातले हे सगळे शिष्य पुढे म्हणतो आहे की सृष्टी मिथ्या आहे मला कळलं, पण सृष्टी मिथ्या आहे हे दृश्य विश्व मुळात नाहीच आहे. आणि तर मग मला दिसत आहे तरी कशाला? दिसलंच नाही म्हणजे भांगडच नाही ना. गोष्ट खरी आहे, आपल्या लहानपणी आपल्याला चॉईससाठी 50 गोष्टी नव्हत्याच, त्यामुळे त्या 4तलं काय घ्यायचं ते. तसं का नाही आहे, तेवढंच ठेवा ना, अशी स्वाभाविकच शिष्याने शंका काढली तर काही चूक नाही आहे की आम्हाला कळलं ही सृष्टी मिथ्या आहे, हे दृश्य जग मिथ्या आहे, मग एवढं दिसत आहे कशाला असा लगेच शंका मनामध्ये येईल. आणि ती शंका पण आपल्याला पटेल की दिसत आहे म्हणून हवंसं वाटतं आहे, दिसलंच नाही तर प्रश्नच नाही. तुम्हाला चॉईस असला 50 गोष्टींचा तर मग हे एक आहे असं आपण करू नको. जर एवढी भगवंतानी तूच निर्माण केलीस ना, मग एवढं निर्माण कशाला केलंस असा प्रश्न स्वाभाविकच आहे. पण त्याचं उत्तर मात्र पुढल्या समासात समर्थ देणार आहेत. सगुण भजन या नावाने पुढल्या ह्याच्यात ते उत्तर देणार आहेत की हा प्रश्न येईल की पटला मुद्दा की सृष्टी जे काही दिसतं आहे ते सगळं मिथ्या आहे, खोटं आहे, पटलं. मग एवढं कशाला निर्माण केलं? जेवढं आम्हाला आवश्यक आहे
तेवढंच निर्माण कर ना, असं श्रोत्याच्या मनात आलेलं आहे. आणि त्या श्रोत्याच्या प्रश्नाचं उत्तर समर्थ पुढल्या ह्याच्यात देणार आहेत. तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो, त्वदीय गुणकीर्तनध्वनिसुरम्य करणी पडो. स्वदेशहितरक्षणा विणदुजी कथा नावडो, तुझ्या समय्या मुची तनुहि देश काची पडो. जय जय रघुवीर समर्थ.